फिल्म इंडस्ट्रीमधील तुम्ही करिअर म्हणून कसं निवडलत आणि नक्की या क्षेत्रामध्ये तुम्ही कधी आलात? अगदी डॉटेड सांगायचं तर 1993 साली मी पहिल्यांदा पुण्यामध्ये प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेचं वर्कशॉप केलं. बरं, बरं. याचं कारण असं होतं, की मुळात माझे वडील नाटकाबद्दल खूप आग्रही होते किंवा नाटकातलं त्यांना ज्ञान होतं. स्पर्धा ज्या व्हायच्या एकांकिका स्पर्धा, हं, हं. त्यात ते स्पर्धेत भाग घ्यायचे, ॲक्टिंगही करायचे आणि ओव्हरऑलच ती जबाबदारी ते घ्यायचे. तर त्यांचे एक ओळखीचे मित्र होते किशोर सोमण म्हणून, कमलेश त्यांचं नाव आहे. तर ते नाटक क्षेत्रामध्ये आणि लिखाणामध्ये त्यांच्याबरोबर काम जास्त करायचे. तर त्यांनी पी-डी-एचा प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन या संस्थेचा रेफरन्स दिला आणि तिथून मी खऱ्या अर्थाने ह्या नाटक या विषयाचा सुरुवात तिथनं झाली. हं. मग बालनाट्य शिबिरं असतील, एकांकिका स्पर्धा असतील, मग व्यावसायिक नाटकं असतील, हं, ऑन हं. स्टेज, बॅक स्टेज ते सगळं करायला लागलो. आमची अर्पण पुणे नावाची एक संस्था होती. त्याच्यामध्ये नितीन चव्हाण हे आमचे लेखक दिग्दर्शक मित्र आहेत. त्यांनीच नंतर बंबे बाबाजी आणि कहाणी पिक्चर पण केला. सिद्धेश्वर झाडबुके, आनंद जोशी, जगन्नाथ निवंगुणे ही सगळी मंडळी, श्रीकांत यादव, हो, हो. ही सगळी मंडळी आम्ही एकत्र काम केलं. योगेश सोमण हं. अशी खूप मंडळी आहेत. मंदार नामजोशी अशी सगळी मंडळी ज्यावेळेस सुबोध भावे, लोकेश गुप्ते आम्ही सगळे मित्र होतो. एकत्र एकांकिका, थिएटर, नाटक हे करणं आमचं फार महत्त्वाचं होतं आणि त्या नाटकापासून मग हळू मी सिनेमाकडे वळलो आणि सिनेमाकडे क्लॅपर बॉयपासून मी सुरुवात केली. आपण हो. भरपूर एकत्र काम केलं. बरोबर. त्याच्यामध्ये अभय कीर्ती, सुरेश पाटोळे ह्या मंडळींनी पहिल्यांदा मला ब्रेक दिला. बरखा सातारकर नावाच्या चित्रपटामध्ये साधारण 99 साली, 97-99 साली आणि मालिका क्षेत्रामध्ये संतोष कोल्हे, हेमंत देवधर यांची मी वर्तमान नावाची पहिली मालिका केली. सहाय्यक दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून सुद्धा. तिकडे मकरंद अनासपुरेंची पहिल्यांदा भेट झाली. आमचे रूममेट होते ते. समीर कवठेकर हे फार मोठे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर त्यांनी आम्हाला तिकडे इंट्रोड्यूस केलं किंवा काय. तर ती मालिकाची सुरुवात तिकडनं झाली आणि चित्रपट, मालिका आणि नाटक या क्षेत्रात अशा पद्धतीने माझी सुरुवात झाली. साधारण 2000 सालापासून मी सुरुवात जी केली ती व्यावसायिक मग गोष्टी होत गेल्या पुढे. बरोबर, बरोबर. पण असं झालं की सुरुवातीच्या काळात काम मिळवणं एक वेगळं आव्हान असतं. जी, किंवा जी. नक्की कोण आपल्याला संधी देईल, जी. त्याचं सोनं करता आलं पाहिजे. जी, जी, जी. तर तो काळ कसा होता? म्हणजे तसं असतं की ओळख नसते की करेक्ट, आपण पुढे जातो. करेक्ट, करेक्ट. साधारणतः मी तुम्हाला जे म्हटलं ना, की 93 ते 99 हं. ह्या 6 वर्षात एक तर माझं शिक्षणही चालू होतं. मराठी भाषेत मी ग्रॅज्युएशन केलं गरवारे कॉलेजमधून, आबासाहेब गरवारे कॉलेजमधून. मग शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र मग पूर्ण वेळ मी इकडे वळायचं ठरवलं. तेव्हा प्रसाद ओक सर ज्यांनी आमचं वर्कशॉप घेतलं होतं मध्यंतरी, हं. तिथेच हे सगळे मित्र खरं तर मला भेटले. मग असं व्हायला लागलं, की मग ज्याच्याकडे सिरियसली व्यवसाय म्हणून मी बघायला सुरुवात केली. हं. त्यात मला खूप माझ्या मित्रांनी मदत केली. त्यात मी स्पेशली आनंद जोशी, नितीन चव्हाण, सिद्धेश्वर झाडबुके, जगन्नाथ निवंगणे हे माझे खास मित्र. आमचा एक अर्पण पुणे नावाचा ग्रुप होता. त्यात मी एक मोठं नाव असंही घेईल अजय अतुल. आम्ही महाराष्ट्रीय लोकधारा पण करायचो. अरे वाह! मग त्यात जितेंद्र मोरे यांचा गंध मराठी मातीचा हा कार्यक्रम होता. हं. मग त्यात राजू मोरे त्यांचे धाकटे बंधू, अनिल गोंदकर, हेमा कोरबोरी वगैरे हे सगळेच. नितीन मोरे, आत्ता दीप्त्यार नावाच्या एक नर्तिका आहेत, त्या आता हो. खूप फेमस झाल्या. त्या सगळ्या ग्रुपमध्ये एका होत्या. मग तिथून मला त्या सगळ्या स्टेजपासून ते पार आत्तापर्यंत अगदी सिनेमा करेपर्यंत जो प्रवास सुरू झाला, त्याच्यामध्ये अडचण एकच होती, की मी पुण्याचा आहे मूळचा. मूळ पुणेकर असल्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातनं प्रगती होण्यासाठी जे लागतं, हं. ते वातावरण पुण्यामध्ये तेवढं नव्हतं, जेवढं मुंबईत होतं. आणि तो काळ होता जेव्हा एकही प्रायव्हेट चॅनल नव्हतं. आणि प्रायव्हेट चॅनल नसल्यामुळे मग आम्हाला ऑब्व्हियसली मुंबईत जाऊन स्ट्रगल करणं, राहणं, तिकडे राहण्या-खाण्यापासून सगळी व्यवस्था करणं. बरं, व्यवसाय म्हणून जेव्हा मी निवडले हा पूर्ण वेळ, तेव्हा मात्र जरा घरच्यांना जरा जास्ती होती. की अरे, हां. पुढे जाऊन कसं होईल? अस्थिर आहे ना शेवटी. बरोबर, बरोबर. आर्थिकदृष्ट्या अस्थिरता आहे आपल्या क्षेत्रामध्ये खूपशी. बरं, माझ्या घरच्यांना कुणालाही अनुभव नव्हता. आमच्या घरातलं या क्षेत्रात कुणीही नव्हतं हं, पूर्वी. हं, हं, हं. तर अडचणीचा भाग तो होता, की पुढे कसं होईल? काय होईल? पुढे वाटचाल कशी होईल? आणि मग कसं होतं, की उदरनिर्वाह ही गोष्ट जेव्हा येते, तेव्हा मग मी मात्र सुरुवातीच्या काळामध्ये क्लॅपर बॉयपासून सुरुवात जी केली, अ, मग नाटकात ऑन स्टेज, बॅक स्टेज काम करणं, ही सगळ्याच गोष्टी मला करायला लागल्या. पण एक नक्की होतं, की अपॉर्च्युनिटीज त्या काळामध्ये तशा आत्ता जेवढ्या आहेत, आज 5 चॅनल आहेत मराठी. हो. तर मी मालिकाही करायला लागलो. वेगवेगळ्या लोकांना म्हणजे जसं मी हेमंत देवधर, संतोष कोल्हेंचं नाव घेतलं, तसंच मी वीरेंद्र प्रधान, महेश तागडे, जितेंद्र गुप्ता, त्यांची टेलेटेल मीडिया नावाची संस्था आहे. त्यांच्याकडे मी खूप काम केलं. हेमंत देवधर हे माझे विशेष गुरु आहेत, की ज्यांनी मला मालिका ह्या माध्यमामध्ये खूप काम करायला दिलं. हं. सुहासिनी, सोन्याचा उंबरा, घर श्रीमंतांचं, ह्या सगळ्या मालिका मी देवधर सरांबरोबर केल्या. आणि त्याच्यानंतर मग अगदी अलीकडच्या काळामध्ये स्वराज्य यश संभाजी असेल, आमचे कार्तिक केंडे नावाचे मित्र आहेत. खरं तर आम्ही थिएटरमधले एकमेकांचे सहकारी, हं. मित्र खरे तर जुने. तर त्यांनी मला मग त्यासाठी खास इन्व्हाईट केलं. कारण की मी
तोपा सिंधू नावाची मालिका दिग्दर्शित करत होतो. तर ते म्हणाले की तुम्हाला या माध्यमाचा सेन्स आहे, तर तुम्ही स्वराज्य एक्सप्रेस संभाजीसाठी माझ्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम करा होता. आणि अगदी शेवटची आत्ताच्या काळातली मी मालिका जी केली ती आई तुळजाभवानी. शशांक शेंडे, समीर कवठेकर हे आमचे मित्र, मकरंद माने. मला वाटतं कोल्हापूरला शूट जी, कोल्हापूर फिल्म सिटीमध्ये शूटिंग चालतं त्याचं. हं. आणि आत्ता सुद्धा मी एका मोठ्या हिंदी मालिकेवरती काम करतो आहे, जे कोल्हापूरमध्येच आम्हाला काम करायचं आहे. ते तपशील सांगत नाही, पण आमचे जितेंद्र गुप्ता, महेश तागडे यांनी मला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि ते मोठं प्रोजेक्ट असणार आहे. त्याचं आता काम चालू आहे.